Hello, today we will discuss the experiment number 2 for the electrical, and for the automobile, mechanical and civil it is experiment number 3, and the title of experiment is hardness of water sample. आजच्या experiment मध्ये we have to find out the hardness of water sample. In the theory lecture we have studied what is the hardness and how it is measured, and what are the reasons for causing the hardness of water. Okay, now we will find out हार्डनेस ऑफ वॉटर सॅम्पल. म्हणजे आजच्या सेशनमध्ये किंवा आजच्या प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर एक वॉटर सॅम्पल आपल्याला प्रोव्हाइड केलं जाईल आणि ते वॉटर सॅम्पलचा हार्डनेस, टेम्पररी हार्डनेस आणि परमनंट हार्डनेस किती आहे हे आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. आता हे फाइंड आउट करण्याची का गरज आहे, कारण आपण यापूर्वीच्या प्रॅक्टिकल्समध्ये सुद्धा बघितलं होतं की वॉटर आपण काय करतो, मोस्ट ऑफ द इंडस्ट्रीजमध्ये यूज करत असतो आणि जर त्या पाण्यामध्ये डिझॉल्व सॉल्ट्स असतील म्हणजेच ते वॉटर हार्ड असेल तर त्याचे त्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीमध्ये काय होतात, बॅड इफेक्ट्स होतात. ओके, म्हणून आपल्याला त्या वॉटरचा हार्डनेस कितपत आहे हे काय करणं, फाइंड आउट करणं गरजेचं आहे. म्हणून आपण आजच्या एक्सपेरिमेंट्समध्ये हार्डनेस ऑफ वॉटर सॅम्पल काय करणार आहे, फाइंड आउट करणार आहे. आता फर्स्ट वी विल सी द थिओरिटिकल बॅकग्राऊंड बिहाइंड दिस एक्सपेरिमेंट. बघा, hard water contains salts of calcium and magnesium in the form of their chlorides, sulfates and carbonates. हार्ड वॉटर मध्ये काय असतात, सॉल्ट्स असतात. कुणाचे सॉल्ट्स असतात, कॅल्शियमचे आणि मॅग्नेशियमचे. म्हणजे कुठले कुठले सॉल्ट्स असू शकतात, कॅल्शियम क्लोराईड असू शकेल, मॅग्नेशियम क्लोराईड असू शकेल, कॅल्शियम सल्फेट किंवा कॅल्शियम कार्बोनेट, असे काय असतात, वेगवेगळे सॉल्ट्स प्रेझेंट असतात. Hardness of water is determined in the terms of equivalent of calcium carbonate in the ppm. म्हणजे कुठल्याही वॉटर सॅम्पलचा हार्डनेस जर आपल्याला सांगायचा असेल तर आपण तो कशाच्या फॉर्ममध्ये सांगतो, कॅल्शियम कार्बोनेट इक्विव्हॅलंटच्या फॉर्ममध्ये सांगतो आणि त्याचं युनिट काय आहे, ppm, पार्ट्स पर मिलियन. बघा, ethylene diamine tetraacetic acid, that is EDTA, is a reagent that forms EDTA metal complex with मेनी मेटल आयन्स. बघा, EDTA हा एक असा रिएजंट आहे, तो काय करतो तर मेटल आयन्स आहेत, लक्षात आलं का, म्हणजे वेगवेगळे प्रकारचे जे मेटल आयन्स आहेत त्यांच्याबरोबर तो काय करत असतो, स्टेबल कॉम्प्लेक्स तयार करत असतो. एक्सेप्शन काय आहे, Na+ आणि K+, म्हणजे सोडियम आणि पोटॅशियम आयन बरोबर तो स्टेबल कॉम्प्लेक्स तयार करत नाही. तर बाकीचे जे मेटल आयन्स असतील, कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, आयर्न असेल, यासारख्या मेटल आयन्स बरोबर तो काय करतो, स्टेबल कॉम्प्लेक्स तयार करतो. इन अल्कलाइन मीडियम म्हणजे काय, ज्या सोल्युशनचा पीएच किती असेल, 10 असेल, इट फॉर्म्स द स्टेबल कॉम्प्लेक्सेस विथ द अल्कलाइन अर्थ मेटल्स लाईक कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. म्हणजे जेव्हा सोल्युशनचा पीएच 10 असतो, सोल्युशन अल्कलाइन असतो, त्यावेळी हे जे EDTA आहे ते काय करू शकतं, त्या सोल्युशन मधले कॅल्शियम किंवा मॅग्नेशियम आयन्स असतील किंवा वॉटरमध्ये सुद्धा जर कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आयन असतील तर त्यांच्याबरोबर तो काय करू शकतो, स्टेबल कॉम्प्लेक्स तयार करू शकतो. The EDTA reagent can be used to measure the total quantity of dissolved calcium and magnesium ions present in the water sample. बघा, EDTA हा असा रिएजंट आहे की जो काय करू शकतो, या मेटल आयन्स बरोबर काय करू शकतो, स्टेबल कॉम्प्लेक्स तयार करू शकतो. म्हणून आपण EDTA ला वॉटर मधल्या ह्या आयन्सची डिझॉल्व क्वांटिटी किती आहे हे फाइंड आउट करण्यासाठी काय करू शकतो, वापरू शकतो. बघा, the determination of hardness of water is based on the fact that when indicator Eriochrome black tea is added to the hard water in alkaline medium, it forms the wine red complex with calcium and magnesium ion. म्हणजे ही मेथड आपण टायट्रेशननी करू शकतो. हार्डनेस ऑफ वॉटर सॅम्पल आपण टायट्रेशननी फाइंड आउट करू शकतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला कुठला इंडिकेटर वापरायचा आहे, इरिओक्रोम ब्लॅक टी, EBT. आपण शॉर्ट फॉर्म त्याला काय वापरू शकतो, EBT असं वापरू शकतो आणि इरिओक्रोम ब्लॅक टी इंडिकेटर वापरून आपण काय करायचं आहे, तर हे टायट्रेशन करायचं आहे. आता इथं त्याचं EBT वापरण्यामागचं रिझन काय आहे बघा, EBT जो कॉम्प्लेक्स आहे, सॉरी, EBT जो इंडिकेटर आहे तो सुद्धा काय करू शकतो, तर हे जे आयन्स आहेत त्यांच्याबरोबर तो कॉम्प्लेक्स तयार करू शकतो. बघा, आणि त्या कॉम्प्लेक्सचा कलर कुठला असणार आहे, वाईन रेड.
EBT इंडिकेटरचा कलर हा स्काय ब्ल्यू असतो आणि ज्यावेळी जो कॉम्प्लेक्स तयार करतो त्यावेळी त्याचा कलर काय होतो, वाईन रेड. बघा, म्हणजे हे पाण्यामधले कॅल्शियम आयन्स असतील आणि जर त्याच्यामध्ये आपण EBT इंडिकेटर घातला तर या दोघांची रिॲक्शन होऊन कुठलं कॉम्प्लेक्स तयार होतं, वाईन रेड. म्हणजे त्या सोल्युशनचा कलर काय होतो, वाईन रेड. आणि याचं टायट्रेशन जेव्हा आपण EDTA बरोबर करणार, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, कोनिकल फ्लास्कमध्ये वॉटर सॅम्पल घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये ड्रॉप ऑफ EBT इंडिकेटर टाकायचं आहे, म्हणजे त्याचा कलर काय होणार आहे, वाईन रेड होणार आहे. आणि ज्यावेळी आपण ब्युरेटमधनं EDTA त्याच्यामध्ये ऍड करणार त्यावेळी EDTA काय करणार आहे, स्वतः त्या Ca+ बरोबर काय करणार, कॉम्प्लेक्स तयार करणार आणि EBT ला बाहेर टाकणार आहे. लक्षात आलं? म्हणजे रिॲक्शन काय होणार, इथं कॅल्शियम आणि EDTA कॉम्प्लेक्स तयार होईल आणि EBT काय होणार आहे, बाहेर पडणार आहे. म्हणून EBTचा ओरिजिनल कलर तिथे येईल स्काय ब्ल्यू. लक्षात आलं का? म्हणजे आपण हे टायट्रेशन काय करायचं, कुठून कुठं करायला पाहिजे, जेव्हा इंडिकेटरचा कलर वाईन रेड असतो तिथून कुठं होणार आहे, स्काय ब्ल्यू. म्हणजे ज्यावेळी त्या सोल्युशनचा कलर स्काय ब्ल्यू येईल त्यावेळी काय असणार आहे, त्या हे जे कॅल्शियम आणि EBT कॉम्प्लेक्स असेल त्यातलं सगळं EBT हे कोणी रिप्लेस केलंय, EDTA. लक्षात आलं का? म्हणजे EDTA त्या सोल्युशन मधल्या Ca+2 किंवा Mg+2 बरोबर काय असणार आहे, कॉम्प्लेक्स तयार केलेलं असणार आहे. मग ज्यावेळी त्या सोल्युशनचा कलर काय येणार आहे, स्काय ब्ल्यू येणार आहे, त्यावेळी आपण काय समजायचं, तर सगळेच्या सगळे Ca+ असतील किंवा Mg+2 असतील त्यांच्या बरोबर EDTA कॉम्प्लेक्स तयार केलेलं आहे. ओके. मग आपल्याला टायट्रेशनसाठी किती EDTA लागलं, इथिलीन डायमंड टेट्रा ॲसिटिक ॲसिड, त्या क्वांटिटीवरून कॅल्क्युलेशन्सनी आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, द हार्डनेस ऑफ वॉटर सॅम्पल. ओके. बघा आता आपण काय करूया, प्रोसिजर डिस्कस करूया आणि मग आपण ऍक्च्युअल प्रॅक्टिकल परफॉर्म करूया. बघा, आता ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला 2 स्टेपमध्ये प्रॅक्टिकल करायचं आहे. आपल्याला इथं टेम्पररी हार्डनेस आणि परमनंट हार्डनेस दोन्ही फाइंड आउट करायचं आहे. ओके. मग त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, टोटल हार्डनेस फाइंड आउट करायचा आहे वॉटर सॅम्पलचा आणि त्याच्यानंतर आपण परमनंट हार्डनेस फाइंड आउट करणार. ओके. मग टोटल मधनं परमनंट हार्डनेस मायनस केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, टेम्पररी हार्डनेस मिळेल. बघा, प्रोसेस फॉर द टोटल हार्डनेस ऑफ वॉटर. पहिल्यांदा आपण टोटल हार्डनेस फाइंड आउट करणार आहे. मग त्याच्यासाठी काय करायचं, बघा, वॉश द ब्युरेट विथ वॉटर. आपल्याला जे अपॅरेटस दिले ते वॉटरनी वॉश करून घ्यायचं. रिन्स द ब्युरेट विथ 0.01 मोलार EDTA सोल्युशन. त्या ब्युरेटला आपण 0.01 मोलार EDTA सोल्युशननं काय करून घ्यायचं आहे, वॉश करून घ्यायचं आहे, रिन्स करून घ्यायचं आहे. अँड फिल द ब्युरेट विथ 0.01 मोलार EDTA सोल्युशन. आणि त्या ब्युरेटमध्ये आपण EDTA सोल्युशन कम्प्लिटली भरून घ्यायचं आहे लेवलपर्यंत. रिमूव्ह द एअर बबल इफ प्रेझेंट अँड ॲडजस्ट द झिरो लेवल करेक्टली. Rinse the pipette with sample water and take 25 ml of sample water in conical flask with the help of pipette. म्हणजे आपल्याला जे वॉटर सॅम्पल दिले ज्याचा आपल्याला हार्डनेस फाइंड आउट करायचा आहे, तर ते 25 ml आपण सोल्युशन कशामध्ये घ्यायचं, कोनिकल फ्लास्क मध्ये घ्यायचं. ॲड 5 ml ऑफ बफर सोल्युशन ऑफ pH 10 युझिंग मेजरिंग सिलेंडर. आपल्याला बफर सोल्युशन pH 10 चे ॲड करायचं आहे जेणेकरून सोल्युशन काय होईल, अल्कलाइन होईल. And add 2 drops of Iriochrome black tea indicator into the conical flask. आणि त्या conical flask मध्ये आपल्याला Iriochrome black tea indicator चे 2 drops ऍड करायचे. And the color of solution becomes wine red. मग आता सोल्युशनचा कलर काय होणार आहे, वाईन रेड होणार आहे. कारण का, बघा, हे जे आपण EBT ऍड केलंय त्याची रिॲक्शन कुणाबरोबर होणार, पाण्यामधल्या कॅल्शियम किंवा मॅग्नेशियम आयन्स बरोबर, आणि त्यामुळे त्या सोल्युशनला काय कलर येणार आहे, वाईन रेड. Add the EDTA solution from the burette into the conical flask very slowly till the wine red color changes to light blue. मग आता आपल्याला काय करायचं आहे, वाईन रेड कलर आल्यानंतर EDTA चे ॲडिशन ड्रॉप बाय ड्रॉप करत टायट्रेशन काय करायचं आहे, चालू करायचं आहे. कधीपर्यंत करायचं आहे टायट्रेशन, जोपर्यंत वाईन रेड कलर काय होत नाही, स्काय ब्ल्यू होत नाही. वाईन रेड कलर स्काय ब्ल्यू का होतो, कारण आपण जी मगाशी रिॲक्शन डिस्कस केली होती, सुरुवातीला इथं EBTA ची आणि कॅल्शियमची रिॲक्शन होऊन वाईन रेड कलरचं कॉम्प्लेक्स तयार झालं होतं. आता EDTA काय करतं, EBT ला रिप्लेस करतं आणि स्वतः कॅल्शियम बरोबर किंवा मॅग्नेशियम बरोबर कॉम्प्लेक्स तयार करतो. मग EBTA ज्यावेळी फ्री होईल सगळा, लक्षात येते, त्यावेळी त्या सोल्युशनचा कलर काय होणार आहे, लाईट ब्ल्यू होणार आहे. आणि मग त्यावेळेचं जे रिडिंग आहे ते आपल्याला काय करायचं आहे, नोट डाऊन करायचं आहे. म्हणजे त्याच्यावरून आपण काय फाइंड आउट केलं, तर टोटल हार्डनेस ऑफ वॉटर. लक्षात आलं का.
आता आपल्याला काय करायचं आहे, परमनंट हार्डनेस फाइंड आउट करायचा आहे. ओके, मग परमनंट हार्डनेस फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला टेम्पररी हार्डनेस काय करायला पाहिजे, पहिल्यांदा रिमूव्ह करायला पाहिजे. मग आपण काय करायचं, सेम वॉटर सॅम्पल बॉईल करायचं आहे. ओके, आणि बॉईल करून त्याला फिल्टर करायचं आहे, जेणेकरून त्याच्यातला टेम्पररी हार्डनेस काय होईल, रिमूव्ह होईल. लक्षात आलं का? आपण डेफिनेशन पण थिअरीला डिस्कस केली होती बघा. द हार्डनेस ऑफ वॉटर विच कॅन बी रिमूव्ड बाय सिम्पल बॉइलिंग ऑफ वॉटर. म्हणजे पाण्याला बॉईल करून जो हार्डनेस रिमूव्ह करू शकतो त्याला काय म्हणायचं, टेम्पररी हार्डनेस. मग आपल्याला परमनंट हार्डनेस फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करायचं, बॉइल्ड वॉटर सॅम्पल घ्यायचं, म्हणजे त्यातला टेम्पररी हार्डनेस काय झालेला असेल, रिमूव्ह झालेला असेल. मग आता आपण सेम प्रोसिजर फॉलो केली टायट्रेशनची, तर आपल्याला फक्त काय मिळेल, परमनंट हार्डनेस. ओके, मग टोटल हार्डनेस मधून परमनंट हार्डनेस मायनस केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, टेम्पररी हार्डनेस. ओके, आता आपण काय करूयात, प्रॅक्टिकल परफॉर्म करूया. ओके, आता आपण प्रॅक्टिकल परफॉर्म करायला स्टार्ट करूया. आपल्याला या प्रॅक्टिकलसाठी ब्युरेट वापरायचे आहे. त्या ब्युरेटमध्ये आपण 0.01 मोलार EDTA भरायचे आहे. मग ही ब्युरेट वॉश करून रिन्स करून आपण 0.01 मोलार EDTA अप टू द मार्क फिलअप केलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या कोनिकल फ्लास्कमध्ये आपल्याला ज्या वॉटर सॅम्पलचा हार्डनेस फाइंड आउट करायचं आहे ते सोल्युशन घ्यायचं आहे 25 ml मेजर करून. या मेजरिंग सिलेंडरमध्ये आपण वॉटर सॅम्पल मेजर करून घेतलंय, ते आपण या कोनिकल फ्लास्कमध्ये ट्रान्सफर करूया. आता याच्यानंतर आपल्याला सोल्युशनला वॉटरला अल्कलाइन बनवण्यासाठी pH 10चं बफर सोल्युशन ऍड करायचं आहे. तर हे जे बफर सोल्युशन आहे 5 ml, ज्याच्यामुळे सोल्युशन अल्कलाइन होणार आहे, ते सुद्धा मी याच्यामध्ये ऍड करते. आता आपल्याला इथं काय करायचं आहे, इरिओक्रोम ब्लॅक टी इंडिकेटरची ऍडिशन करायची आहे. आपण हा इंडिकेटर ऍड करूया याच्यामध्ये, आणि सोल्युशनचा कलर चेंज आपल्याला काय करायचा आहे बघा. आता आपण इंडिकेटर ऍड केल्यानंतर सोल्युशनचा कलर चेंज झालाय आणि इट इज वाईन रेड कलर. ओके, आता इथं वाईन रेड कलर का आला, कारण इंडिकेटरची EBTची या सोल्युशन मधल्या कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आयन्स बरोबर रिॲक्शन होऊन त्याचा कलर काय झालेला आहे, वाईन रेड तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला ड्रॉप बाय ड्रॉप EDTA ऍडिशन करायची आहे. विथ कॉन्स्टंट स्टरिंग. आता आपण जे ड्रॉप बाय ड्रॉप EDTA ऍड करतोय ते EDTA काय करत आहे, स्वतः कॅल्शियम आणि मॅग्नेशियम बरोबर रिॲक्ट होत आहे आणि इंडिकेटरला फ्री करत आहे. ज्यावेळी आपल्या सोल्युशनचा कलर वाईन रेड टू स्काय ब्ल्यू चेंज होईल, त्यावेळी आपण काय समजायचं आहे, तर या सोल्युशन मधले सगळे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम EDTA बरोबर रिॲक्ट झाले आणि इंडिकेटर आपला काय झालाय, फ्री झालेला आहे. आता बघा कलर चेंज झालेला आहे, वाईन रेडचा आपला स्काय ब्ल्यू कलर झालेला आहे. आता आपण इथं हे टायट्रेशन काय करायचं आहे, स्टॉप करायचं आहे आणि जे काय आपलं टायट्रेशन रिडिंग येईल ते आपण काय करायचं आहे, नोट डाऊन करायचं आहे. आता आपलं टायट्रेशन रिडिंग किती आलंय बघा, नियर अबाउट 11, एक्झॅक्टली इट इज 11.7. किती आलं रिडिंग आपलं, 11.7. मग आपण हे रिडिंग नोट डाऊन करायचं आणि सेम प्रोसिजर आपण 2 वेळा परत रिपीट करायची. आता इथं आपण टोटल हार्डनेस फाइंड आउट केला वॉटर सॅम्पलचा, कारण आपण कोल्ड वॉटर सॅम्पल वापरलं होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये एक्सपेरिमेंटच्या नेक्स्ट पार्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे, बॉइल्ड वॉटर सॅम्पल वापरायचं आहे. जसं आपण 25 ml कोल्ड वॉटर घेतलं होतं त्याच्याऐवजी फक्त 25 ml बॉइल्ड वॉटर सॅम्पल घेऊन आपण ते सेम टायट्रेशन परफॉर्म करून रिडिंग फाइंड आउट करायचे. ओके, आपण हा एक्सपेरिमेंट आता 2 सेशन्समध्ये परफॉर्म केला. पहिल्यांदा आपण टोटल हार्डनेस फाइंड आउट केला आणि सेम प्रोसिजर विथ बॉइल्ड वॉटर सॅम्पल परफॉर्म करून आपण परमनंट हार्डनेस फाइंड आउट केला. टोटल हार्डनेसचे आपले रिडिंग काय होते बघा. आपण ज्यावेळी पहिलं रिडिंग परफॉर्म केलं त्यावेळी इट इज 11.7, नेक्स्ट वन इज 11.8, 11.8. So we have taken constant burette reading as a 11.8 ml. And the next step for the permanent hardness of water sample, the titration reading was 7.8, 7.8 and last one is 7.9. So we have taken the constant burette reading as 7.8 ml. Now we will perform the calculations. आता आपल्याला काय करायचे आहेत, कॅल्क्युलेशन्स परफॉर्म करायचे आहेत. बघा, 1000 ml of 1 molar EDTA corresponds to 100 gram of calcium carbonate.
देअरफॉर x1 ml ऑफ 0.01 मोलार EDTA करस्पॉन्ड्स टू, म्हणजे काय, तर जर आपलं टायट्रेशन रिडिंग 1 मोलार EDTA बरोबर 1000 ml आलं असतं तर तिथं कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण किती प्रेझेंट असतं, 100 ग्रॅम. मग आता आपलं 0.01 मोलार EDTAचं टायट्रेशन रिडिंग किती आलं आहे, तर 11 पॉईंट किती आलं आहे आपलं 7. मग त्याच्या जर 11.7 ml रिडिंग आलं तर त्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण किती असतं हे फाइंड आउट करायचं. ओके, आता x1 म्हणजे काय आहे, तर आपलं हे टायट्रेशन रिडिंग दॅट इज 11.8 ml. मग तीच व्हॅल्यू पुट करून आपण कॅल्क्युलेशन्स करूयात. 100 इंटू 11.7 x1 ची व्हॅल्यू फक्त पुट केली आपण. 100 इंटू 11.7 इंटू 0.01 डिवायडेड बाय 1000. आणि हे पुढे आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे. बघा आता आपण कॅल्क्युलेशन परफॉर्म करूयात. 100 इंटू टायट्रेशन रिडिंग दॅट इज 11.7 इंटू 0.01 इज इक्वल टू डिवायडेड बाय किती आहे बघा आन्सरला आपल्याला, डिवायडेड बाय किती आहे 1000. म्हणजे जे काय आपलं आता 11.7 आन्सर आलं आहे त्याला आपल्याला डिवायडेड बाय किती करावं लागेल, 1000. अँड दॅट इज नथिंग बट द 0.0117. बघा 0.0117. दिस इज द व्हॅल्यू ऑफ y. 25 ml ऑफ वॉटर सॅम्पल कंटेन्स y ग्रॅम ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. मग y ची व्हॅल्यू जी आली आहे ती तर पुट करायची, दॅट इज 0.0117. देअरफॉर 1000 ml ऑफ वॉटर सॅम्पल कंटेन्स 25 ml मध्ये एवढं आहे तर 1000 मध्ये किती, म्हणजे हे जे काय आपलं y आलंय त्याला आपल्याला कशानं मल्टिप्लाय करायला पाहिजे, 40. म्हणजे इथं आपण काय करणार आहे, y इंटू 40. ओके, आता 1000 ml वॉटर सॅम्पल कंटेन्स y इंटू 40 ग्रॅम ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट स्टेपमध्ये मिलीग्रॅममध्ये फाइंड आउट करायचं आहे. म्हणून आपण काय केलं, ग्रॅमचं मिलीग्रॅममध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. मग त्यासाठी आपण काय करणार आहे, 1000 ml ऑफ वॉटर सॅम्पल कंटेन्स y इंटू 40. ओके, हे ग्रॅम मधलं झालं आणि मग याचं मिलीग्रॅममध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर 1000 ना मल्टिप्लाय करायचं. म्हणून आपण काय केलं, y इंटू 40 इंटू 1000. मग किती येतं बघा, y इंटू 40 इंटू 1000 ही आपली y ची व्हॅल्यू आहे 0.0117 इंटू काय करायचं आहे आपल्याला 40 इंटू काय करायचं आहे 1000. आणि आपलं आन्सर किती आलं बघा 468 ग्रॅम. लक्षात आलं, म्हणजे 1 लिटर वॉटरमध्ये 468 ग्रॅम मिलीग्रॅम कोण आहे, कॅल्शियम कार्बोनेट प्रेझेंट आहे. ओके, म्हणजेच काय, टोटल हार्डनेस ऑफ वॉटर सॅम्पल किती आलं आपलं 468 मिलीग्रॅम पर लिटर, म्हणजेच काय 468 ppm. ओके, नाउ इन द नेक्स्ट स्टेप वी हॅव टू फाइंड आउट द परमनंट हार्डनेस ऑफ वॉटर. And for determination of permanent hardness of water, we have to take the reading with boiled water sample. आपण boiled water sample वापरलं होतं, म्हणजे टेम्पररी हार्डनेस रिमूव्ह केला होता आणि मग ते जे वॉटरचा हार्डनेस येणार आहे तो कुठला असणार आहे, परमनंट हार्डनेस. आणि ती व्हॅल्यू किती आली आपली 7.8. बघा मग तीच व्हॅल्यू फक्त इथे x2 च्या जागी पुट करायची. काय ते बघा 100 इंटू x2 7.8 इंटू 0.01 डिवायडेड बाय 1000. ओके, मग आता कॅल्क्युलेशन्स परफॉर्म करून आपण व्हॅल्यू काय येते बघूया झेडची. 100 इंटू 7.8 इंटू किती आहे 0.01 इक्वल टू 7.8 अँड आन्सर डिवायडेड बाय 1000. बघा 7.8 इंटू 10⁻³ हे आपला आन्सर आलं. ती कशाची व्हॅल्यू झेडची, म्हणजे 25 ml वॉटर सॅम्पल कंटेन्स 7.8 इंटू 10⁻³ ग्रॅम ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. 25 ml water contains this much. Therefore 1000 ml of water sample contains Z into 40. म्हणजे ही जी Z ची व्हॅल्यू आली त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं 40. हे आता येणारं उत्तर आपलं कशामध्ये येणार आहे ग्रॅम्स मध्ये. म्हणजे 1000 ml वॉटर सॅम्पल मध्ये Z into 40 ग्रॅम इतकं काय आहे कॅल्शियम कार्बोनेट आहे. आता आपल्याला ग्रॅमचं मिलीग्रॅम मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी परत 1000 न मल्टिप्लाय करावं लागेल. मग तेच आपण कॅल्क्युलेशन करूया. झेड किती आहे बघा 7.8 इंटू 10⁻³ इंटू आपल्याला काय करायचं आहे 40
इंटू 1000 किती आलं बघा 312. इथं आपलं उत्तर किती आलं 312. म्हणजे 1000 ml ऑफ वॉटर कंटेन्स 312 मिलीग्रॅम ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. ओके, मग आपल्याला काय करायचं आहे टोटल हार्डनेस लिहायचं आहे. टोटल हार्डनेस आपला किती आलाय बघा 468. टोटल हार्डनेस किती आलाय 468. मग इथे लिहिलं आपण 468. अँड द परमनंट हार्डनेस ऑफ वॉटर सॅम्पल किती आला 312 ppm. मग आता आपण टेम्पररी हार्डनेस कसं फाइंड आउट करणार. परमनंट हार्डनेस मायनस काय करायचं टोटल हार्डनेस मायनस काय करायचं परमनंट हार्डनेस. मग आपल्याला काय मिळेल टेम्पररी हार्डनेस आणि तो किती आला 156 ppm. किती आला त्या वॉटर सॅम्पलचा हार्डनेस 156 ppm. मग इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्टमध्ये आपण काय लिहायचं आहे आपण ह्या सगळ्या व्हॅल्यूज लिहायच्या. द टोटल हार्डनेस ऑफ गिवन वॉटर सॅम्पल इज 468 ppm. ओके, हे आपण लिहिलं. आता कन्क्लुजनमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे की हे जे वॉटर सॅम्पल आहे ते आपल्याला व्हेरियस पर्पजेससाठी यूज करण्यासाठी डायरेक्टली सुटेबल आहे का त्याला सॉफ्टनिंग करून मग यूज करावं लागेल. आता बघा याचा हार्डनेस जास्ती आहे 468 ppm आहे. म्हणजे आपल्याला ह्याला यूज करण्यासाठी काय करावं लागेल म्हणजे किमान डोमेस्टिक पर्पजसाठी यूज करण्यासाठी तर आपल्याला ह्याचं सॉफ्टनिंग गरजेचं आहे. म्हणजे तेच आपल्याला इथे लिहायचं आहे कन्क्लुजन. This water can be used for various domestic applications after water softening treatment. Okay, thank you.